महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने महिला किसान सशक्तीकरण परियोजनेसाठी तब्बल 6,72,50,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। तर हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आणि GRमध्ये काय महत्त्वाची माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून 21 मे 2026 रोजी जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये महिला किसान सशक्तीकरण परियोजना म्हणजेच MKSP अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी TSP योजनेचा निधी वितरित करण्यात आला आहे। तर योजना नेमकी काय आहे, तर महिला किसान सशक्तीकरण परियोजना म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना शेतीमध्ये सक्षम बनवण्याची योजना आहे। या योजनेत महिलांना शेती प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, बचत गटांमार्फत आर्थिक मदत, रोजगार निर्मिती, शेतीपूरक व्यवसाय यासाठी मदत केली जाते। विशेष म्हणजे ही योजना अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी महिलांसाठी TSP अंतर्गत राबवली जाते। तर किती निधी मंजूर झाला, तर या GRमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मिळून एकूण 6,72,50,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये केंद्र हिस्सा रुपये 4,03,50,000 आणि राज्य हिस्सा रुपये 2,69,00,000 असा निधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला वितरित करण्यात आला आहे। तर निधी कुठे जाणार, तर हा निधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच MSRLM मार्फत खर्च केला जाणार आहे। हा निधी महिला बचत गट, आदिवासी महिला शेतकरी, ग्रामीण भागातील महिला उद्योजक यांच्यासाठी विविध उपक्रमांमध्ये वापरला जाईल। नंतर GRमधील महत्त्वाच्या अटी, तर GRमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। मंजूर निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरायचा आहे। निधीचा गैरवापर झाल्यास ती आर्थिक अनियमितता समजली जाईल। SNS पार्श्व प्रणालीद्वारे निधी खर्च केला जाणार आहे आणि प्रत्येक 4 महिन्यांनी योजनेचा प्रगती अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे। तर कोणाला फायदा होणार, तर या निर्णयामुळे विशेषतः आदिवासी महिला शेतकरी, ग्रामीण बचत गट, स्वयंसहायता गट, महिला कृषी उद्योजक यांना मोठा फायदा होणार आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा मानला जात आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे। तर मित्रांनो, हा होता महिला किसान सशक्तीकरण परियोजना TSP निधीबाबतचा संपूर्ण GR अपडेट। जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।